एक तासाच्या वर झालं, 1.5 तास झालं. अजून ब्लॉग आहे ना अपलोडच होता. अजून फक्त 87% झालाय. 87. अजून 13% पेंडिंग आहे. ठीक आहे का चाललंय. तर ओके गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सकाळी व्हिडिओ अपलोड करत होतो ना. आता किती वाजले? 1 मिनिट. तर गाईज आता किती झालाय? 8% झालाय फक्त. सकाळचे किती वाजले? 11 वाजले. तर मगाशी मी अपलोड करत होतो व्हिडिओ. तर सकाळी 87% व्हिडिओ झालता. पण मला काय झालं, मी मोबाईल घेऊन तिकडे ब्लॉग करायला पुढच्या साईडला गेलो आणि इकडे लॅपटॉपला हॉटस्पॉट कनेक्ट होतं ना, तर डिस्कनेक्ट झालं आणि तिथं स्टॉप झाला 87% वरनं. फक्त 13% अपलोड करायचा राहिला होता. आणि आता रिटर्न अजून आता चालू झालाय. 8-9% झालाय. हे बघा, हे फक्त 9% झालाय. 11 वाजलेला. तर असा विषय आहे. तर गाईज लक्ष्मी बसल्या होत्या ना, गौराई आलत्या ना, त्याचा आज लास्ट दिवस आहे. ठीक आहे. तर आज ते काहीतरी दोरं वगैरे घ्यायचं असते. लेडीचा कार्यक्रम आहे. आपला काही विषय नाही द्या, पण आहे आज 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 लक्ष्मींना भाताचा नैवेद्य असतो. एकच आहे. एक आहे पुढे एक 250 का 500 लिटरचा आहे काळा. आणि पांढरा एक तिथं आहे. काय करायचं हा त्याच कशाला लागायचं? पाणी किती आहे त्यात? चालतंय. लय त्यात शेवाळ वगैरे लय. शेवाळ लय त्यात दुसलं मग कशाला बांधकाम लागायचं? काय चालतं काय काहीच त्याला लागायचं होता तर घेऊन गेलाय. संध्याकाळी देतो बोललाय. ओके. आणि मी आत्ता आंघोळ केली 11 वाजता. सकाळी फक्त ब्रश केलता आणि झोप पडलो होतो तसंच. काहीतरी कुठं जायचं नाही, काम पण नाही, काय करायचं, तर असंच पडलो होतो. तर आत्ता आंघोळ वगैरे केले आणि व्हिडिओ आज एकदा रिटर्न चालू केलाय अपलोड करायला. आणि गाईज मी आज संध्याकाळी माघारी रिटर्न हैदराबादला जाणार आहे. तो एक विषय आहे. संध्याकाळी 6 वाजता गाडी आहे मला, हैदराबाद हडपसर एक्सप्रेस. तर निघायचंय हैदराबादला. उद्या ड्युटीवर जायचंय सकाळी, बुधवारी. आज मंगळवार आहे. ठीक आहे. आणि काल कटिंग केली, पण काय विषय झाला, इकडे थोडी केस राहिलेली आहे, इकडे कमी येते. ठीक आहे, काय विषय ना. असं भांग पाडलं ना तर ते व्यवस्थित होऊन जातंय. पण मी भांगच पाडत नाही कधी. अशी केस असते आपली. आणि गाईज हा माझा दुसरा चहा अजून दिवसाचा 11 वाजेपर्यंत. सकाळी फक्त तोंड धुवून चहा पिलतो. आता अजून एकदा चहा प्यायला लागलो. ठीक आहे. एवढ्या मोठ्या बाटल्या ठेवल्या त्या. ठीक आहे. तिथं पण बाटल्या ठेवल्या त्या आणि तिथं पण बाटल्या बरं का. पण त्या कुत्र्याला आहे ना, चल बाहेर, चल बाहेर, चल बाहेर, चल बाहेर, तुझ्या आईला चल. तर काहीच कुरवाडीला आलतो. अच्छा, गावात सगळं ट्रॅफिक कुरवाडीला आलतो. वांगी घेतली ती. ठीक आहे. अरे हे वांगी टाकायचे तरी बरोबर. वांगी घेतली ती. पिल्याचं खायचं ते जे असते ना, ते एक घेतले. आणि काय घेतलंय, शेंगाची चटणी घेतली. हैदराबादला मिळत ना शेंगदाण्याची चटणी. ठीक आहे. असा विषय केला. तर काहीच कुरवाडीला आलतो. ठीक आहे. बाजार म्हणजे काय, हैदराबादला चालू संध्याकाळी ना. तर काय वांगी घेतली ती आणि डाळ घेतली जी तिकडे हैदराबादला मिळत नाही. आता डाळीचं नाव मला माहित नाही, मी विचारले पण डाळ ती मिळत नाही तिथं. ठीक आहे. डाळीचं नाव मी विसरलं. ठीक आहे. आणि काय अजून काय घेतलंय, चटणी घेतलंय. आणि इतकं अनकम्फर्टेबल वाटतंय ना. तर ठीक आहे काय, डाळ घेतलं, चटणी घेतलंय, खारं शेंगदाणे घेतलं आणि वांगी घेतलं. त्या 4 गोष्टी घेतल्या. त्याच्यासाठी आमचं कुरवाडीला काय नाही, एवढं नॉर्मल एवढं घेतलंय. आणि संध्याकाळी निघणार आहे 6 वाजता हडपसर एक्सप्रेस आहे. आणि संध्याकाळी हडपसर एक्सप्रेस न निघणार आहे. ठीक आहे.
तर काहीच गाडीची हवा कमी वाटत होती मला थोडीशी. तुमचे झालं काय झालं? तर काहीच आज संध्याकाळी निघायचंय ना, तर सामान तर घेतलंय, पण मला एक दिवस अगोदरच तर काहीच मला एक दिवस ज्या दिवशी निघायचं ना त्या दिवशी मला निम्मा दिवस तर माझा त्यातच जातो की आज संध्याकाळी निघायचं, आज संध्याकाळी निघायचं. मला करमत पण नाही. मला म्हणजे गावाकडनं जायचं म्हणलं ना तर नाही करमत. तर गाईज हे जे समोसे आहेत ना हे मला लहानपणापासून आवडतात. आत्ता पण आणलेत मी खायला. तर गाईज बॅग पॅक केले आणि पडलोय निवांत. गाडी 6 वाजताय. आता दौंडच्या पुढं हल्ले गाडी. ओके तर गाईज ती बॅग भरलेले आणि आता कसं दिसतंय मस्त. ओके ते गाडी ती बॅग भरलेले. आता निघायचंय. गाडी मी आता चेक केलं तर दौंडच्या पुढे हल्ले म्हणजे कुर्डवाडी द्यायला त्याला काय ते 6:15 वाजतील. 6:30चा टाइम धावतोय पण 6:15 पर्यंत येईल गाडी. काहीतरी 100 का 110 किलोमीटर आहे दौंड ते कुर्डवाडी. तर एक 1.25 तास किंवा 1.5 तास लागू शकतो. ठीक आहे. तर आता थोडा वेळ बसेल, संध्याकाळ टायमात चहा वगैरे पेल आणि निघाल इथून. ठीक आहे. तर ओके गाईज रिटर्न टू हैदराबाद. ठीक आहे. आत्ता वाजले ते 5:55. ठीक आहे 5:55 झाले ते आणि गाडीचा टाइम 6:30 होतोय. आता मग गाडी अर्धा तास लेट आहे. 6चा टाइम काय गाडीचा, पण गाडी अर्धा तास लेट जाते. तर गाईज बॅग मध्ये एवढं काय काय भरलंय ना तर मला लॅपटॉपचं टेन्शन यायला लागले. जर लॅपटॉपला काय झालं तर गेल्या वेळेस माझा लॅपटॉप आहे ना दुसरा जुना लॅपटॉप होता ना त्या लॅपटॉपला असे डिस्प्ले होते 2 सर्कल आलते, पूर्ण ब्लॅकआउट झालं. ठीक आहे. तर ह्याला काय होऊ नये तसं मी सेफली भरलंय. पण तरी पण काय विषय झाला तर मला खर्चाला भार पडेल चांगला. एक बाटली इकडे साईडला आहे आणि एक बाटली ह्यात गुंडाळे पाण्याचीच आहे. काय विषय नाही. ओके. आणि गाईज पिल्या आहे ना, पिल्या बसणार आहे बारशेत ना आणि मी इथून कुर्डवाडीतनं बसणार आहे. मी जेव्हा रिटर्न आलतो ना तेव्हा पिल्याला बारशेत उतरवला होता. आता तो तिथनच बसणार आहे. ओके. असा विषय आहे. तर काहीच गाडी आहे ना प्लॅटफॉर्म नंबर 3लाच येते मॅक्स टाइम. तर कधी तर ते 2ला पाठवतात. त्यामुळे मी काय खाली जाणार नाही. रिटर्न जर 2ला पाठवली तर मला वरती येऊन इकडे खाली उतरावं लागेल. त्यासाठी मी वर थांबलो थोडी वेळ आणि जेव्हा अनाउन्समेंट होईल ना कोणत्या प्लॅटफॉर्मला येणार आहे त्या टायमाला मी खाली जाईन. ओके. असं भाषण दिल्यासारखं बोलायला लागेल. ठीक आहे. काय विचार आहे. गाडी जर 3लाच लागते पण कधी कधी 2ला पण लावतात. जर 2ला लावली तर मला फुल असं या साईडनं खाली वरती चढून या साईडला मागे पाठीमाग उतरावं लागेल. असा विषय. त्यासाठी वरती थांबतो थोडा वेळ. ओके. आणि गाईज इथं काय रेकॉर्ड नाही केलं माझ्या माईकनं आणि मोबाईलच्या पण व्हिडिओनं नाही रेकॉर्ड केलं. तर इथं मी सांगत होतो की गाडी आली, गाडीचे अनाउन्समेंट झाले आणि मी आत्ता खाली चाललोय असं बोलत होतो मी. आणि मला माहित नाही रेकॉर्ड का नाही झालं, पण नाही झालं रेकॉर्ड. ठीक आहे. तर गाईज माझं सीट आहे ना मिडल बर्थ एक होतं आणि अप्पर साईडला एक होतं. तर नंतर मी ऍडजस्ट करून एक लोअर बर्थ घेतला आणि मिडल बर्थ घेतला. ओके. तर गाईज मार्शी स्टेशन यायला लागले. ठीक आहे. ओके गाईज मार्शी स्टेशन 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. सरलापल्ली चल्लामल्लीला पोहोचलोय. 4:25 झाले त्या 4:23 झाले त्या. ठीक आहे. आता इथून काहीतरी बुक करतो कॅब वगैरे डायरेक्ट रूम वरती. ठीक आहे. ओके. तर काहीच 5:15 झाले त्या 5:15 आणि आम्ही रूम वरती आलोय. शिवडी मुठीत आहे.